नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे. म्हणजेच की बघा की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आता या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का? तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही बघू शकता आणि कोणकोणत्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट जाहीर करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही बघू शकता की इथं सब्जेक्ट तुम्हाला दिसून येणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजनली इलिजिबल कॅन्डिडेट. आजच्या डेटला जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या दिवशी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. आणि बघा कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल ब्रांच, सीनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांच आणि कमर्शियल सुपरवायझर या पदासाठी जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. आता बघा तुम्हाला कॅन्डिडेट जे आहे तुम्हाला कॅन्डिडेट कॉल फॉर डॉक्युमेंट ॲज रेग्युलर आणि कॅन्डिडेट कॉल फॉर डॉक्युमेंट ॲज द स्टँड बाय. आता यामध्ये काय अंतर आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्यानंतर बघा तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जे डेट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे की 20/3/2025 या तारखेला तुम्हाला जे आहे तिन्ही जे पोस्ट आहेत या पदासाठी जे तुम्हाला 20/3/2025 या तारखेला डॉक्युमेंट घेऊन जे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे याचा तुम्हाला सविस्तर मेल येणार आहे. आणखी जर तुम्ही बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर या कॅन्डिडेटना पण बोलवण्यात आलेलं आहे आणि यांची जी डेट आहे ती तुम्हाला इथं खाली दिसून येणारच आहे की 21/3/2025 आणि 22/3/2025 या दरम्यान जे आहे पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर या कॅन्डिडेटना ज्या इलिजिबल कॅन्डिडेट झालेले असतील त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आता ही जी आहे यांनी इथे क्लिअरली सांगितलेलं आहे, खाली आणखी पॉईंट दिलेला आहे की candidate who will qualify in DV म्हणजेच की document verification will be considered for further selection process PET as per their post preference and CBT merit subject to availability of community wise vacancies and candidate. बघा पॉइंट्समॅन अँड ट्रॅक मेंटेनर जे कोणी विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्वालिफाय करतील त्यांना PET म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे. यामध्ये इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे असा पॉईंट. आणखी जर बघितलं आपण तर या पॉईंटमध्ये दिलं की नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी एंटरटेन. बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे ते चेंज होणार नाही कोण्या पण हालतमध्ये. जी डेट तुम्हाला दिल्या गेलेली आहे त्याच तारखेला तुम्हाला तिथं जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा दिस इज ओनली प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ DV अँड नॉट द फायनल पॅनल अँड इट डज नॉट इंटायटल एनी कॅन्डिडेट फॉर अपॉइंटमेंट. ही जी आहे प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यांनी इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही खाली जर बघितलं खालच्या पॉईंटला तुम्हाला इथं दिसून येणार की सिनियर सेक्शन इंजिनियरसाठी जे आहे कोणकोणते रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्हाला इथे दिलेले आहे की जे पात्र झालेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि बघा स्टँड बाय विद्यार्थीचं काय म्हणणं आहे तर बघा हे जी तुम्हाला 5 कॅन्डिडेट दिलेले आहे इथं, तर यापैकी जर कोणी अपात्र ठरलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर जे स्टँड बाय मधील एखाद्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे. जर बघा हे पाचीची जर विद्यार्थी जर अपात्र ठरले तर त्यानंतर जर बघितलं तर हे स्टँड बाय जे कॅन्डिडेट आहे त्यांना ठेवण्यात येणार आहे. यापैकी जर कोणी पण जर अपात्र ठरलं तर दुसरी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट लागण्याची शक्यता असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्टँड बाय विद्यार्थ्यांचं तेच असते की बघा ज्या कोणी विद्यार्थी म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे DVमध्ये कटला किंवा मेडिकलमध्ये जर काही की ते अपात्र ठरले तर त्यानंतर स्टँड बाय विद्यार्थ्यांना विचारात घेतलं जातं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याची जी डेट आहे तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे की 20/3/2025 या तारखेला जे आहे तुमचं DV राहणार आहे. आजची जर तारीख बघितली तुम्ही 17/3 आहे, म्हणजेच की बघा 2 दिवसानंतर जर बघितलं तुम्ही तर 20 तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं पडणार. त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनरची तुम्हाला डेट इथं दिलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर 40 विद्यार्थ्यांना जे आहे 21/3/2025 या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या गेलेलं आहे. त्यानंतर बघा 22/3/2025 या तारखेला तुम्हाला 33 कॅन्डिडेटना बोलवण्यात आलेले आहे. तुम्ही एवढा पॉईंट लक्षात घ्या. आणि जे कोणी विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनरची DV झाल्यानंतर जे पण DVमध्ये कॅन्डिडेट क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी जर बघितलं नेक्स्ट स्टेज जे तुमची PET म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा ही जी आहे 4 पोस्टची म्हणजेच की बघितलं तुम्ही सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि कमर्शियल सुपरवायझर पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर याची जी आहे DVची ऑफिस प्रोव्हिजनली लिस्ट जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे. आता बाकीच्या पोस्टची जी आहे तुम्हाला लगेच जे आहे म्हणजेच की ही डेट संपल्यानंतर DVची त्याच्यानंतरच तुम्हाला ज्या टेक्निशियनचे असतील ESTM असतील यांची पण जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. आणि CBATची टेस्ट पण तुम्हाला लवकरच 1-2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. म्हणून जे कोणी विद्यार्थी CBATचे असतील त्यांनी तयारीला जास्तीत जास्त प्रमाणात लागून जा. आणि ही PDF आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, तुम्ही तिथून आरामशीर तुमचे नावं बघू शकता. आणि जो कोणी विद्यार्थी DVसाठी क्वालिफाय झालेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
आणि तुम्हाला याबद्दल काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. यामध्ये तुमची काही क्वेरी असेल तर मला लगेच कळवा. तुम्हाला जे आहे मेलद्वारे तुम्हाला ॲड्रेस दिला जाणार आहे की कुठे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. यामध्ये ॲड्रेस काही मेन्शन केला गेलेला नाही आहे की कोणत्या ठिकाणी जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे, ते तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात येणार आहे. आणि जर ऑफिशियली जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून मी त्यावर अपडेट देणारच आहे. तर बघा, अशी आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच की बघा डॉक्युमेंट कोणकोणते लागतील या पदासाठी, ते मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही सविस्तर बघू शकता किंवा नोटिफिकेशनमध्ये डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे, तो तुम्ही बघू शकता. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईमला एक पण डॉक्युमेंट तुमचं सुटायला नको, जेणेकरून तुम्ही अपात्र ठरू शकता, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आतापासून तुम्ही जर डॉक्युमेंट काढले नसतील तर डॉक्युमेंट तुमच्या जवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मी डॉक्युमेंटसाठी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि जर तुम्हाला काही अडचण असल्यास मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.